तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर सध्या टिफिन रेसिपीची सिरीज सुरू आहे आणि असे टिफिन रेसिपी आहेत ज्याने मुलांचं पोट भरल पण मन भरणार नाही आणि टिफिन तर दररोज फिनिश होऊनच येणार. अशाच आपल्या टिफिन रेसिपी आहेत आणि हेल्दी देखील आहेत. आजचीही तशीच काही टिफिनची रेसिपी आहे. आजचा आपला टिफिनचा 5वा भाग आहे. पाठीमागचे भाग पाहिले नसतील तर नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात पहिलं आपल्याला इथे घ्यायचं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी नाचणीचं पीठ. गहू आणि नाचणीचं पीठ सेम सेम घ्यायचं आहे. सोबत कोथिंबीर घालून घ्यायची, तीळ घालायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं तेल घालून आणि पाणी घालून जसं चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने इथं छान मस्त चपातीला जसं पीठ मळतो तसं सेम टू सेम पीठ मळून घ्यायचं. तर इथं छान आपलं पीठ मळून झालेलं आहे. मळलेलं पीठ साईडला ठेवायचं. आता वाफरलेले 3 बटाटे घ्यायचे, ज्याच्यामध्ये कोथिंबीर घ्यायची, जिरे घ्यायचे, सोबतच घरगुती आपले मसाले घालून घ्यायचे, जे आपले डेली रूटीनमधले मसाले असते का ते मसाले. हळद पावडर, लाल पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि धना पावडर, सोबत चाट मसाला आणि चवीनुसार मीठ. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कोणकोणते मसाले पसंत आहेत ते मसाले इथं बटाट्यामध्ये घालून घ्या. नंतर याचं छान एक मिश्रण तयार करा. त्याच्यामध्ये थोडंसं तेलही घाला, म्हणजे या मिश्रणाला जे आपलं बॅटर तयार झालं आहे त्याला टेस्ट खूप छान येते. तेलही घालून घेतलं, सर्व जिन्नस घालून छान मिक्स करून घेतलं बॅटर आणि आपलं जे आपण पीठ मळून ठेवलेलं होतं त्याची मस्त पातळसर अशी एक चपाती लाटून घेतली. तर मस्त जेवढी मोठी होईल तेवढी चपाती लाटून घ्यायची. चपाती लाटून झाली की लगेचच आता आपल्याला या चपातीचं काय करायचं बरं, एक वाटी घ्यायची आणि वाटीने त्याच्या पुऱ्या काढून घ्यायच्यात. मिडियम साईजची वाटी घ्यायची आणि मस्त गोल आकाराच्या याच्या पुऱ्या काढून घ्यायच्या. तर एका चपातीमध्ये जेवढ्या पुऱ्या निघतील तेवढ्या पुऱ्या काढून घ्या. नंतरून आपल्याला या ज्या पुऱ्या बनवलेल्या आहेत, म्हणजे छोट्या छोट्या मिनी चपात्या म्हणा, पराठी म्हणा, पुऱ्या म्हणा, काय म्हणायचं तर म्हणा, त्याला तव्यावर छान उलटपुलट करून भाजून घ्यायचं. बाकीच्या पिठाच्याही अशाच पद्धतीने पुऱ्या बनवायच्या आणि तव्यावर भाजून घ्यायच्या. मस्त छोट्या छोट्या आपल्या इथं पुऱ्या तयार आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या आपण या पुऱ्या बनवून घेतल्या होत्या का त्या पुऱ्याचाच आपल्याला टिफिनसाठी रेसिपी बनवायची आहे. तर सगळ्यात पहिलं ज्या आपण पुऱ्या तयार करून घेतल्या त्या पुऱ्या आपल्याला पोळपाटावर टाकून घ्यायच्या आहेत. पोळपाटावर पुऱ्या ठेवल्यानंतर याच्यावर आता आपण सगळ्यात पहिलं जो टोमॅटो केचप आहे तो टोमॅटो केचप इथं पुऱ्यांना लावून घ्यायचा. आता तुम्ही ग्रीन चटणीचाही वापर करू शकता. जे आपण पुदिन्याची, कोथिंबीरीची चटणी करतो ना, हिरवी चटणी लावली तरी चालेल. पण मुलांसाठी रेसिपी तर थोडासा टोमॅटो केचपने ह्यात गोडसर टेस्ट येते, म्हणून मी इथं टोमॅटो केचप लावला आहे. जर तुमच्या मुलांना थोडं गोड आवडत नसेल तर तुम्ही हिरवी चटणी नक्की वापरू शकता इथं. आता सॉस लावल्यानंतर जे आपण बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचं बॅटर तयार करून ठेवलं होतं ते बॅटर इथं सर्व पुऱ्यावर लावून घ्यायचं. जेवढं बसेल तेवढं मस्त गच्च भरून असं इथे हे बॅटर पुऱ्याला लावून घ्यायचं. बटाट्याचं बॅटर पुऱ्याला लावल्यानंतर याच्यावर आपल्याला हा नाश्ता मजेदार बनवण्यासाठी जे आपलं प्रोसेस चीज असतं ना ते चीज घालून घ्यायचं आहे. तुम्हाला मोजरेला चीज आवडत असेल तर ते घातलं तरी चालेल. तुमच्याकडे जे चीज आहे ते इथं चीज घालून घ्यायचं. नंतरून या पुऱ्यांची एक घडी घालायची, म्हणजे मध्ये धुमतून घ्यायच्या. सर्व पुऱ्या या पद्धतीनेच धुमतून घ्यायच्या आणि पुऱ्या धुमतल्या की लगेचच आपल्याला याला तव्यावर फ्राय करायला घ्यायचं आहे. तव्यावर छान थोडंसं तेल घालायचं आणि तेल घालून उलटपुलट करत छान मस्त खरपूस रंगावर ह्या पुऱ्या जोपर्यंत मस्त कडक होत नाहीत तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या. तर या पद्धतीने तव्यावर टाकून या पद्धतीने असं दुमतू शकता, किंवा मी खाली पोळपाटावर जशा दुमतून घेतलेल्या आहेत
तशाही झुमझुम घेऊ शकता. मस्त चटपटीत आणि खायलाही तेवढाच टेस्टी असा हा टिफिनसाठी रेसिपी आहे. आणि तुम्ही नाश्ता बनवूनही हा नाश्ताही बनवू शकता. आणि मुलांना टिफिनसाठी ते एकदम परफेक्ट रेसिपी आहे. नाचणीची भाकरी असे मुलं खात नाहीत, पण या पद्धतीने आवर्जून तुम्ही नाचणी मुलांना खाऊ घालू शकता. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.